कोरेगाव पार्क पुण्यातली सर्वात उच्चभ्रू अशी मानली जाणारी वस्ती। ओशो आश्रम पासून ते पुण्यातल्या अनेक नावाजलेल्या व्यक्तींचे मोठाले बंगले आणि फ्लॅट्स याच भागात बघायला मिळतात। आज मी तिला बघायला गेलं तर इथल्या किमान एका फ्लॅटची किंमत करोड रुपयांच्या घरात आहे। पुण्यातल्या सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा हा परिसर मानला जातो। पण असं असलं तरी राजकारण्यांना अशक्य ते काय? जिथे रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडलेले आहेत अशाच या भागात एक जमीन बाजार भावानेच मात्र चालू किमतीपेक्षा अगदीच नगण्य भावात विकली गेली आहे। आणि हो, त्यासाठी भरावं लागणारं मुद्रांक शुल्क देखील माफ झालं हे ऐकून तुम्हाला कदाचित पटणार नाही। आज झी 24 तास तुमच्या समोर अशीच एक बातमी घेऊन आलाय। या बातमीत अशीच एक जमीन त्याच कोरेगाव पार्क मधली आहे ज्याच्या किमतीचा आम्ही आत्ताच उल्लेख केला। गुंठा 2 गुंठा नाही, एकर 2 एकर नाही तर तब्बल 40 एकरची ही जमीन आहे। रेडी रेकनर किंवा बाजार भावाप्रमाणे या जमिनीची किंमत तशी 294 कोटी, विकली त्याच्या आसपास गेली आहे म्हणजे 300 कोटींना। प्रचलित दरांप्रमाणे याचं मुद्रांक शुल्क होतं तब्बल 21 कोटी रुपये, पण 300 कोटींच्या मालमत्ता खरेदीला चक्क मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं। आता हे ऐकल्यावर तुमचे डोळे कदाचित पांढरे होते, कारण 300 कोटींच्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क भरलं गेलंय फक्त आणि फक्त 500 रुपये। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 300 कोटींच्या मालमत्तेसाठी केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क। थांबा, इतक्यात डोळे पांढरे करू नका, खरी बातमी तर पुढे आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये महार वतनाची 40 एकर जमीन आहे। जमीन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती। सरकारच्या ताब्यातील जमिनीवर कोणताही प्रकल्प झाला नाही। प्रकल्प न झाल्यास ती जमीन मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे। कोरेगाव पार्कातील ही जमीन लाटण्याच्या षडयंत्राला सुरुवात झाली तब्बल 19 वर्षांपूर्वी। वेगानं विकसित झालेल्या पुण्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 40 एकर मोकळ्या जमिनीवर कुणाची नजर गेली नसली तर नवलच। पुण्यातल्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं भूखंडाच्या 273 मालकांना शोधलं। त्यांच्याकडून कधीही न रद्द होणारी पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेण्यात आली। ही पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेताना ती जमीन राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यातून सोडून घेणं आणि त्या जमिनीच्या विक्रीचेही अधिकार देण्यात आले। जमीन व्यवहार कायदेशीर आहे हे भासवण्यासाठी हातचलाखीही करण्यात आली। या प्रकरणातल्या बड्या माशांची एंट्री तर पुढे होणार आहे। त्याचं नाव ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत। धक्कादायक बाब म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करताना मूळ जमीन मालकांना काय मोबदला मिळणार, किती मोबदला दिला जाणार याचा कुठं साधा उल्लेखही नाहीये। हे सगळं पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं 2006 साली केलं। पण एवढा मोठा भूखंड ताब्यात घ्यायचा तर माणूसही तेवढा मोठा असावा लागतो। ही क्षमता बहुतेक पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत नव्हती, कारण पुण्यातल्या सरकारी जमिनीला हात घालण्यासाठी आसामी ही तेवढी मोठी असावी लागते। त्या बड्या आसामीचं नाव ऐकल्यावर तुम्हाला 440 होल्टचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। ते ऐकून महाराष्ट्र हादरल्याशिवाय राहणार नाही। प्रकरण जैसे थे राहील असं वाटत असताना जवळपास 19 वर्षांनंतर या जमिनीला नवा खरेदीदार मिळाला। हा खरेदीदार होता अमेडिया होल्डिंग कंपनी। या कंपनीचा पत्ता आहे सर्वे नंबर 132 B21 यशवंत घाडगे नगर, शिवाजीनगर, पुणे 411005। आता पुण्यातली कंपनी म्हटल्यावर ती व्यक्ती कोण असावी याचा अंदाज तुम्हाला आला असेल। तो अंदाज बांधण्याआधी तुम्हाला ही अमेडिया कंपनी काय व्यवसाय करते याची माहिती दिली पाहिजे। अमेडिया ही कंपनी काय व्यवसाय करते याचा आम्ही शोध घेतला। इंटरनेटवर कंपनीचा शोध घेतला असता अमेडिया कंपनी वाहन दुरुस्ती, मोटरसायकल विक्री, घरगुती वापराचं सामान विक्री असा व्यवसाय करत असल्याची नोंद पाहायला मिळाली। या कंपनीच्या मालकांना या जमिनीत विशेष रस होता। या कंपनीचे मालक कोण होते हे तुम्हाला सांगणार आहोत पुढच्या भागात।